इश्क है ये इश्क है इश्क है ये इश्क है. हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. सो मला माहिती आहे खूप दिवसांनी सॉरी खूप महिन्यांनी मी हा ब्लॉग नवीन ब्लॉग टाकणार आहे. आणि तुम्हाला माहीत ओ सॉरी हा कोण आहे? ओ माय गॉड, आमचा सारथी आला आहे. अभी मजा आएगा ना भिडो. आम्हाला कोकणात घेऊन जाणारा. आता आम्ही जाणार आहोत कोकणात. आता कोकणात हा विषय असा आहे की आम्ही कोकणात कशाला जाणार आहोत ते तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगते. शिमग्याला जायचं शिमग्याला जायचं शिमग्याला. पण हिचं काय आहे, हिच्या शिमग्याला येत नाही आहे कारण हिचे आहेत बोर्ड्सचे एक्झाम. ओके, सो नेक्स्ट इयरला तिला आम्ही घेऊन जाऊ नक्की. आत्ता रात्री बसणार आहोत आणि सकाळी कोकणात पोचू थेट चिपळूणात कोंडे मधली वाडी. सो ऋतिका पण आमच्यासोबत येत आहे. कसं फील होते ऋतिका तुला? मला चांगलं फील होत आहे. हां ठीक आहे. आणि पहिला होम आज पेटला आहे ना रे? पहिला होम पेटला आहे आज सकाळी किती वाजता? 7-8 वाजता. आणि पालखी आमच्याकडे येणार आहे 5 तारखेला. आम्ही सकाळी पोचल्यावर थोडा आराम करू, नंतर आम्ही कुठे कुठे जाऊ, कुठे कुठे एक्सप्लोअर करू ते तुम्हाला नक्की दाखवू. गाईज कोण कोण जाणार आहे ते? हॅलो गाईज, माझं नाव आहे ऋतिका. म्हणजे मी ब्लॉग करताना तुम्हाला घाण करायचीच आहे, तुम्हाला आवाज करायचाच आहे. कसा तुम्ही बघत असता की कसा रियाचा ब्लॉग खराब होईल. गाईज ही बघा, ही येऊ नाही शकत म्हणून रडतीये. तिला बोर्डाचे पेपर आहेत तरी पण तिला, आणि तिच्यासोबत ही पण रडतीये. आई और बेटी का प्यार देखो, दोनों एक दूसरे को. और उसमें ये लड़की भी रो रही है. ऋतिका नको जाऊ तू. अरे हे कोण आहे? जायचं शिमग्याला. आमच्याकडे अजून 2 मेंबर्स ऍड झाल्यात. ही आहे पूर्वा. हाय पूर्वा. हा ही पण येत आहे गावी. आणि ही तर नका बघू, हिला कट करा. मौत को छू के टक से वापस आ सकते. नाही गाईज, ही माझी बहिणाबाई आणि आमचा ड्रायव्हर. OTP ले लो. मनश्री बाय. सारांगे बाय. मनश्री लव यू. बाय बाय. सो हे बघा, इकडे आमच्या भाऊजी बसल्यात. इथे मम्मी आणि इथे पूर्वाला असती आहे. इथे ताई बसली आहे. ताई तुला काय वाटतंय मग गावी जाण्याबद्दल? खूप एक्सायटेड आहे शिमग्यासाठी. आणि इकडे तू बाजूला बसली आहेस ऋग्वेदच्या. कुठल्या कॉन्फिडन्स मध्ये बसली आहेस? मी झोपणार नाहीये. वा, तर आपण बघू फ्यू हार्स लेटर आपण बघू की तू झोपणार आहेस की नाही. थोडीशी तुझी कमी झालेली आहे पण मला दिसतंय. हो ठीक आहे, आपण भेटू थोड्या वेळानंतर. शिमग्याला जायचं शिमग्याला जायचं. हाय गाईज, आम्ही आता इकडे कॉफी पियायला थांबलोय. कॉफी ब्रेक. आवडला मला. आणि एका पोरीने इकडे बुर्जी पाव पण मागवलाय. रात्री 3 वाजलेत आणि ही बुर्जी पाव खाणार आहे. बघा माहिती आहे ना. आम्ही आता लोणावळ्याला. कुठे पोचलोय? लोणावळा. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? आम्ही लोणेरेला पोचलोय. हे बघा बुर्जी पाव आला आहे ताईचं. ताई ऋतिका हाय कर. तर आम्ही फायनली सकाळच्या 6:30 वाजता गावी पोचलो आणि हे दृश्य आहे आमच्या घरासमोर. खरंच खूप प्रसन्न होतं मन इकडे येऊन. हे आहेत माझे बाबा. आय लव्ह क्वालिटी बघ कॅमेराची.
बाबा कशा वाटतं तुम्हाला आम्ही आलो कसं वाटतंय बरं वाटतंय सो हे आहे आमचं खालचं घर आणि इकडची चूल आहे आणि समोर बघू शकता खूप झाडं आहेत आंब्याची केळीची. हाय गाईस, सो मी रेडी झाली आहे जायला आंबवला. देवाच्या पाया पडायला जाणारे आंबवला हे फिक्स आहे, ठीक आहे. आणि इथे मम्मी खाते आहे पोहे, अशी बघते आहे. आणि इकडे हसतोय तो, त्याला वाटेल मी काहीतरी त्याला क्वेश्चन्स विचारेल म्हणून तो हसतोय आधीच. हाय गाईज, सो आता आम्ही चाललो आहोत आंबवला, म्हणजेच संगमेश्वरला, आमच्या मूळ गावी जिकडे भुजबळरावांचा वारसा होता, ठीक आहे. भुजबळराव म्हणजे आम्हीच, रिया माने उर्फ भुजबळराव, ठीक आहे. तर आम्ही तिकडे जाणार आहोत, नंतर आम्ही जाणार आहोत तिकडून गणपतीपुळ्याला. ओके, सो गाईज आता आम्ही इथे थांबलो आहोत वॉटरमेलन खायला. आम्ही आता मंदिरात पोचलो आहोत आंबवच्या. सो आंबव देवरुख संगमेश्वर, इकडे हे मंदिर स्थायिक आहे. ताई हसत आहे, ताईला खूप जास्त ऊन लागत आहे, हीट मारत आहे. तिला उन्हाची सवय नाही, तिला एसीची सवय आहे. ती मॅडम आहे ना मोठी. सो गाईज आम्हाला मंदिर दाखवता नाही आलं कारण की मंदिराचं काम चालू आहे. आणि आत्ता आम्ही खायला थांबणार आहोत कारण की पेट पूजा काम दूजा आहे. आम्हाला आधी पोट भरलेलं पाहिजे, नंतर पुढे आम्ही आमचा पुढचा प्रवास चालू करणार आहे, जे आहे आमचं गणपतीपुळे. मेन गणपतीपुळेला जायचं. गणपतीपुळे तर तुम्हाला माहितीच असेल कारण की त्याच्यावर एक फेमस मूवी पण आहे. कुठला ग सांग? एवढं का विचार करतीये? विसरली का? तुम्ही कुठं चालला? माझा नवरा नवसाचाच आहे. तुम्ही चिपळूणला चाललाव काय? जरा तुम्हाला कसा काय खाल्ला? तुमच्या कल्ल्याने मला कल्ला करता म्हणून आम्हाला खाल्ला. तुम्ही जल्ला करता. सो गाईज आम्ही आता हॉटेलला खायला थांबणार आहोत. तर ऋग्वेद शोधत आहे की कुठचं हॉटेलला थांबायचं आहे, बटन दाबली गाडी घे. बट इथे आम्हाला आसपास कुठे हॉटेल दिसत नाहीये. हे गाईज आम्ही आता इकडे जेवायला थांबलो आहोत. आता हे मेन्यू डिस्कस करताय की नक्की काय. सो खूप कठीण परिश्रमानंतर आम्ही थोड्याच वेळात गणपतीपुळेला पोचणार आहोत. गणपतीपुळेचा गेट हा प्रवेश करणार आहोत तिकडनं आम्ही. हे बघा, तुम्ही बघा इथे ऋग्वेद मानेचा व्हिडिओ घेण्यासाठी हे बघा काय चालू बघा. माझ्या मांडीवर भाऊजी पूर्ण झोपले आहेत. 7-8 सेकंद तिकडे दाखवा, असं इथून असं पूर्ण येईपर्यंत. बाकीचे काय असले की वरचे 30 सेकंद हा समजला? ओके पुढे घेऊ करा. चाल फिल्टर लावा, घर आलं पाहिजे. काय सिरियसली गाईज, कोण पण कुठली पण मुलगी हा व्हिडिओ बघत असेल तर ह्याला इंस्टाग्रामवर फॉलो नका करू प्लीज. आता ह्यांचा व्हिडिओ शूटिंग चाललं आहे. भाऊजी आमचे खूप बिचारे कष्ट उचलत आहेत. सीट बीट एकदम हे केली आहे. हा हे बघा. हाय गाईज, आम्ही आता उतरलो आहोत इकडे गणपतीपुळ्याला. आणि कसं फील होतं? भावना तुमच्या भावना सांगा. शब्दात न व्यक्त होणार. ओ माय गॉड, ओ माय गॉड. आम्ही आरेवारे बीचवर जाणार आहोत. मी तुम्हाला तिकडचा नजारा तर दाखवेनच. आज सध्या तुम्ही ऋतिकाचा नजारा बघून घ्या.
फायनली गाईज आपण पोचलो आहोत गणपतीपुळ्याला. गेटच्या आतमध्ये जात आहोत. हाय. फायनली गाईज इग्नोर करायचं. हे बघा गणपतीपुळे गाईज. राईड्स पण आहे. सो पूर्वाला राईड्स करायचे आहेत राईट. आम्ही चेक करणार आहोत तिकडे राईड्स कसे आहेत अँड ऑल सगळं तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहोत. सो आमच्यासोबतच राहा. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब ही सबस्क्राईब बोलते सबस्क्राईब आणि आम्ही बोलतो सबस्क्राईब बोलतो सबस्क्राईब. तिने उचललं सबस्क्राईब. अच्छा आम्ही सबस्क्राईब बोलतो. हां आम्ही सबस्क्राईब करा आणि घंटी बटनला प्रेस करा. टिंग 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 टिंग. ओके. ऋतिका परत केली आहे फोटो काढायला. सो मंदिराच्या पुढेच एक दुकान आहे स्वयंभू सोडा पॉईंट म्हणून. तिकडे आम्ही कोकम सोडा ट्राय करतोय. खरंच खूपच टेस्टी होता कोकम सोडा. तुम्ही पण कधी गणपतीपुळ्याला आलात तर नक्कीच कोकम सोडा ट्राय करा. ह्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा फ्लेवर त्यांनी ॲड केला बिकॉज ऑफ दॅट फेमस चाट मसाला. त्यांनी जो चाट मसाला ॲड केला ना तो खरंच खूप वेगळा आणि युनिक होता. आमचं दर्शन झालं आहे गणपतीपुळ्याचं आणि आता आम्ही आरेवारे बीचला जाणार. बीच नाही बट तो पॉइंट आहे एक आरेवारे बीचचा जिकडून सुंदर असं निसर्ग दिसतं. तिकडे आम्ही जाणार आहोत. थोडे फोटो सगळे काढणार आहोत, शायनिंग मारणार आहोत आणि मग तिकडनं डायरेक्ट घरी. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. गाईज तुम्हाला मी एक खूप मन प्रसन्न करणारा व्ह्यू दाखवणार आहे आता. सात स्वरांनी केली प्रार्थना, सात स्वरांनी केली प्रार्थना, गणराया तुम्ही यावे नर्तना. हाय गाईज बोला. तर मी पाणी आणते आहे. सो आमच्याकडे आज येणार आहे पालखी. आम्ही सगळी त्याचीच तयारी करतोय. ह्याचं काय काढू झालं. तो आता पण मस्त आणि पालखी येणार आहे आज घरात. त्यामुळे त्याची सगळ्यांकडे घाई आहे. ही नारळ आणि इकडे सगळी तयारी करतोय. समया नावाला आणलाय. पालखी कुठे बसवणार आहे. ही आहे रेहळची पालखी आणि ही 30 वर्षांनी देवाला भेटायला आली आहे.
पालखी घरी येणार आहे आणि इकडे आम्ही सगळी तयारी करून घेते. मम्मी इथे नैवेद्याचं ताट काढते ओके. आणि इथे हे लोक प्रसाद भरतात. प्रसादमध्ये फरसाण आणि पेढा आहे. आम्ही सगळे पॉकेट. बघा कोण आहे, ओळखा ह्याला. तो ब्लॉग ओळखा ज्या ब्लॉगमध्ये दर्या सी व्ह्यू रिसॉर्टमध्ये ह्याची ओळख मी करून दिली. हाच आहे तो विवेक दादा आपला. भाऊजीकडे द्या ना. डिश वाटायला देवाला ठेवला मी नेऊ तिथे दाखवा. एकच ठेवू की दोन ठेवू? मोठी घेतले की नाही घ्यायचे आता घेतले नाही घेतले. हां कुठल्या वरती त्यांच्या बाजूला बघ. आताच आपल्याकडे पालखी येऊन गेली वरच्या घरात पण आणि खालच्या घरात पण. आणि आता इथे बघायला कोण आहे. हाय, ही आहे आमची बाबूताई, कृपाताई. तर ह्यावेळेस वरच्या घरात फरसाण आणि पेढा दिलाय. सनकन अशी सिद्धीकडनं गेली, म्हणजे तिला ब्लॉग मध्ये नाही यायचं, अशी गपचूप ती अशी निघून जाते, पण ती दिसली बघा गाईज. हा आता तिला असते. सो आईस्क्रीम सिद्धीने दिलं नाही आहे मला अजून पण आईस्क्रीम. आणि खालच्या घरात आम्ही आईस्क्रीम दिलंय. बाबूताई तुम्ही काय दिलं? आमच्याकडे काहीच नाही दिलं, आमच्याकडे सगळे गरीब आहेत. मैं गरीब हूँ, मैं गरीब हूँ. सॉरी गाईज. आपल्या घरी पालखी येऊन पण गेली आणि आपण लगेच निघालो आहोत मुंबईत जायला, कारण की बॉसने आम्हाला सुट्टी दिली नाही. मुंबईत जायला निघालो आहे आणि परशुराम मंदिरच्या इकडे आम्ही कोकम सोडा पियायला थांबणार आहे. एकदम फेमस कोकम सोडा आहे. मी तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन नक्की देईन. पहिले ना शिकून घे युट्यूबवर काय टाकायचं असतं काय नाही ते पण शिकून घे, नंतर मग एका रात्रीच फेमस होशील वडापाव गर्ल सारखी. मग झालं कल्ले. वणवा बघा कसा पेटलाय डोंगरात. हा एकदम झूम करून आहे. कशी काही लागली. थोडी 4 पावलं पुढे नेऊ. आला
आला आला काय रे तू दोन तीन गाड्या घुसल्यामध्ये. पूर्वा बिचारी बोलली असं बाहेर जाऊन 5 मिनिटं थांबा. चल चल गेला आता. थांबणार आहे 5 मिनिटं. हे थांब जाताय पुढे कुठे 5 चाललास? 5 गाड्या. अरे मध्ये घुसू नको. आता हा मध्ये घुसवतोय आणि म्हणजे टेम्पो आहे. बाकीच्या नंबर होता माझा. याने बघितलं. काका नंबर होता माझा. गेली तर जाते रुतबा कमी नाही झाला पाहिजे. Guys, आम्ही आता इकडे थांबलो आहोत हॉटेलला जेवण्यासाठी. रात्रीचे वाजलेत 10:30 आणि ते मॅच येस वी वॉन द मॅच. सो गाईज इकडेच मी माझा व्लॉग एंड करते. होप तुम्हाला आवडला असेल.